संपायच्या आत तो लाभ त्यांच्या अकाउंटला देत असतो. त्यामुळे तो लाभ जो आहे तो 26च्या आत त्याची वितरणाची सुरुवात. बहिणींनो, तुमच्यासाठी आज मोठी आनंदाची बातमी आहे. सरकारने लाडक्या बहिणीच्या योजनेत नवा निर्णय घेतला आहे. 2 महिन्याचे पैसे ऑगस्ट आणि सप्टेंबर एकत्र करून बहिणीच्या खात्यात जमा केले जाणार आहेत. सरकारच्या अर्थसंकल्पात हा योजनेची नोंद आधी झाली होती. आता त्याला अंतिम मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे प्रत्येक पात्र बहिणीला 3,000 रुपये थेट खात्यात मिळणार आहेत. हे पैसे बुधवारपर्यंत म्हणजे 26 ऑगस्टपर्यंत खात्यात जमा होतील. योजनेत सुरुवातीला काही तांत्रिक अडचणी होत्या. काही बहिणींना KYC पूर्ण झाली नव्हती, त्यामुळे त्यांच्या खात्यात रक्कम जमा होऊ शकली नाही. सरकारने स्पष्ट सांगितले आहे की ज्यांनी अजून KYC केली नाही त्यांनी लगेच ती पूर्ण करावी, म्हणजे कारण पैसे थेट खात्यात जमा करण्यासाठी KYC आवश्यक आहे. यामध्ये काही बहिणींना पूर्वी अपात्र ठरल्या गेल्या होत्या, पण आता सरकारने पुन्हा एकदा त्या बहिणींना पात्र ठरवून त्यांच्या खात्यात ही रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे. योजनेत आई का बहिणी ज्यांची नावे आधी पत्रिकेत होती त्यांनाही लाभ मिळणार आहे. त्यामुळे यावेळेस कोणत्याही बहीण या योजनेपासून वंचित राहणार नाही, अशी खात्री सरकारने दिली आहे. बहिणींनो, हा पैसा केवळ मदत नाही तर तुमच्या कष्टाची दाखल आहे. सरकारकडून मिळणारी छोटीशी आर्थिक मदत तुमच्या घरखर्चाला हातभार लावणार आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जर अजून तुमच्या खात्याची KYC झाली नसेल तर तुम्ही लवकरात लवकर करून घ्या, कारण योजनेतून येणारे सर्व पैसे थेट खात्यात मिळण्यासाठी हा टप्पा अनिवार्य आहे. तर मित्रांनो, आता थोडक्यात सांगायचं झालं तर ऑगस्ट व सप्टेंबरचे पैसे एकत्र मिळणार. प्रत्येक 3,000 रुपये थेट खात्यात जमा होणार आहे. 2 महिन्याचे पैसे एकत्र मिळणार आहे. बुधवार म्हणजे 26 तारखेपर्यंत रक्कम जमा होईल. 14वा हप्ता. KYC केली नसेल तर त्वरित करून घ्या. ही योजना खरंच बहिणीचा दिलासा देणार आहे. पुढचे काही दिवस तुमच्या खात्यात लक्ष ठेवा, कारण आनंदाची रक्कम कोणत्याही क्षणी जमा होऊ शकते. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. धन्यवाद.